नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे की वकील कसा निवडावा, की कुठला वकील निवडावा. तर पहिले तर आहे की वकील जो आहे तो चार डेटमध्ये समजतो तुम्हाला की हे वकील कसे आहेत. म्हणजे हे पैसे काढायला तुम्हाला फक्त केलेलं आहे की आपलं असंच तुमचा टाइम खोटी करतायत, की काय दम आहे की नाही त्याच्यामध्ये, हे तुम्हाला 4 डेटमध्ये समजून जातं. ठीक आहे. तर पहिले तर म्हणजे की त्यांनी आतापर्यंत किती जणांचे डिवोर्स केलेत ते पहिले बघा. त्याच्यानंतर ज्यांचा डिवोर्स झालाय त्यांना पण विचारा की बाबा हे वकील जे आहेत ते किती वर्ष त्यांनी डिवोर्स तुमचा हे केलाय, किती वर्षात तुम्हाला फ्री केलेलं आहे ते पहिले बघा. ठीक आहे. त्यानुसार वकिलाची निवड करा. तर आता ते सगळेजण आता काय म्हणतील मला की बाबा नवीन जे असतील ते म्हणतील की आम्ही पण इमानदार आहोत तरी पण आम्हाला तर कशी केस मिळतील. मग तुम्ही पहिले विश्वास ठेवा, एकदा बघा की बाबा एक 6 महिने बघा काय तुमचं काय होते की नाही, पुढे केस जाते की नाही, काय तुमच्या साईडने निकाल लागतोय की नाही हे पण सगळं बघा. आणि तुमची साईड कसं, तुमची बाजू कशी मांडतोय तो, म्हणजे किती ठामपणे मांडतोय ते सुद्धा बघा. ठीक आहे. तर हे सगळं असं बघून नगच तुम्ही आणि एकदम इम्पॉर्टंट म्हणजे सगळे पैसे एकत्र देऊ नका. की शक्यतो काय एकदा पैसे दिले आणि मग हे केलं, टंगळमंगळ केली तुमच्या केसमध्ये, मग तुमचे पैसे तुम्ही परत घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक केसमध्ये प्रत्येक डेटला पैसे द्या, जेणेकरून काय सगळे पूर्ण पैसे द्यायला जाणार नाहीत. जर माझी इन्फॉर्मेटिव्ह वाटली ही व्हिडिओ तर प्रत्येकाला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.